ज्या मुलाने आपल्या आईला मृत्यूच्या दारात सोडलंय तरी सुद्धा ती आई आपल्या मुलाच्या हिताचाच विचार करते. म्हणून तर तुकोबाईल म्हणावं लागलं, लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त, जाणे माऊलीचे, जाणे माऊलीचे चित्त, जाणे माऊलीचे चित्त, जाणे माऊलीचे चित्त, जाणे लेकुराचे हित, जाणे माऊलीचे चित्त, जाणे माऊलीचे जगातले संसारातल्या कोणत्याच व्यक्तीसाठी वापरला नाहीये. माऊली हा शब्द जगद्गुरु तुकोबारांनी फक्त आणि फक्त माझ्या ज्ञानोबरायासाठी वापरला. लेकुराचे हित, जाणे माऊलीचे चित्त. आई आपल्या मुलाचा हिताचा विचार कशी करते मायबाप, किती उदाहरणं तुमच्या डोळ्यासमोर ठेवताय, लक्ष देऊन ऐका फक्त. एका माय माऊलीचं लग्न झालं दादा. ते फोन नको खेळू, तिथं फुरफुर वाजू राहील, ते मोबाईल पलीकडे घे. आई आपल्या मुलावर किती प्रेम करते याचं एक छोटस उदाहरण तुम्हाला सांगतो, फक्त लक्ष द्या. हे बघा, माईकचा आवाज जरी थोडा खराब असला तरी तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या, कारण माईकचा विचार केला की कीर्तनाचा देवारा होतो महाराज. तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या, अजिबात नाही. मी तुझ्यावर रागवत नाही असं नको समजू. मला खूप राग येतो, पण काय रागवायचं महाराज, रोजच मडन त्याला कोण रडव. आता का दररोजच कीर्तन आहे ना महाराज, किती लोकांसोबत दुश्मनी करायची. चला, जसं असेल तसं आपलं काम करत राहायचं. ऐका, एका मायमाऊलीचं लग्न झालं दादा. लग्न झाल्यानंतर आनंदाने संसार चालू होता दोघांचा. 2-4 एकर जमीन होती, दोघं नवरा बायको कष्ट करत होते. 2-3 वर्षानंतर त्या मायमाऊलीला दिवस गेल्यानंतर सुंदर असं एक पांडुरंगाच्या कृपेनं सुंदर लेकरू झालं. तिनं फोन केला नवऱ्याला, ऐकलं का, आपल्या वंशाला दिवा आलाय, तुम्हाला मुलगा झाला. एवढा आनंद झाला त्या माणसाला. महाराज त्यानं 2 व्हीलर काढली, लगेच भोकरदनला गेला. कशासाठी? पेढे आणण्यासाठी. 2 किलो पेढे घेतले, सर्व गावाला पेढे वाटाव म्हणून पेढे घेऊन येत असताना एका ट्रकचं त्याची समोरासमोर धडक झाली आणि मनुष्य मरण पावला. त्या बाईला फोन गेला, मावशी तुमचे मालक मरण पावले महाराज. तिला एवढं दुःख झालं, रडायला लागली जोऱ्या जोऱ्यात, खूप जोऱ्या जोऱ्यात रडायला लागली आणि पांडुरंगाला भांडण करू लागली. पांडुरंगा, सोन्यासारखं माझ्या पोटी जन्माला घातलं पोरग आणि त्या पोराचे डोळे सुद्धा उघडले नाही, त्याच्या बापाने त्याचं तोंड सुद्धा पाहिलं नाही, माझ्या कुंकवाचा धनी घेऊन गेला. का रे देवा असं वेड्यासारखं वागतोय? एका डोळ्यामधून आनंद अश्रू आणि दुसऱ्या डोळ्यामधून दुःखाचे अश्रू. आनंद याचा होता की सोन्यासारखं पोरग झालंय आणि दुःख याचं होतं की पोरग होऊन काय फायदा आहे, माझ्या कुंकवाचा धनी मला सोडून गेलाय. सगळं गाव रडत होतं त्या दिवशी, कोणीच जेवलं नाही. सगळीकडे सुळसुळाट आहे, सुकाट आहे, कारण तरुण मुलगी होती, 2-3 वर्ष झाले होते लग्नाला. पोरगी विचार करायची, मी जर असं रडत बसले तर ह्या पोराकडे कोणी बघणार, म्हणून तिनं सर्व दुःख गिळून घेतलं महाराज आणि त्या मुलाचं संगोपन करू लागली. पोरग हुशार होतं शाळेत. 1ल्या वर्गापासून तर 10व्या वर्गापर्यंत पोरग पहिलं मेरिटला होतं. 100% पाडत होतं, 1% सुद्धा कमी पडत नव्हतं पोराला. महाराज, पोराला लहानपणापासून सॉफ्टवेअर इंजिनियर होण्याची अपेक्षा होती. आई त्याप्रमाणे त्याला शिक्षण घेत होती. शिक्षण घेत असताना लक्ष देऊन ऐका फक्त, घरची परिस्थिती नाजूक होती. मायमाऊली दुसऱ्याच्या घरी भांडे धुंड पाणी करत होती, पैसे आले की मुलाला कॉलेजला द्यायची. शेवटी चांगल्या परीक्षा देण्यासाठी पैसे कमी पडू लागले, म्हणून मायमाऊलीनं होती ती 4-5 एकर जमीन विकून टाकली, तरी सुद्धा पैसा कमी पडू लागला. नवऱ्यानं लग्नामध्ये जे दागिने केले होते ते दागिनेही मोडून टाकले. तिने विचार केला, जगातला सगळ्यात मोठा दागिना नवराच मरून गेल्यावर ह्या दागिन्याचं काय करायचं. आणि मुलगा सॉफ्टवेअर इंजिनियर झाला महाराज. पोराच्या हातात प्रमाणपत्र पडल्यानंतर पोरानं लगेच मायला फोन केला, आई ऐकलंस का ग,
तुझ्या आशीर्वादाने मी आज सॉफ्टवेअर इंजिनियर झालो ग माय. पोरग रडायला लागलं आणि रडता रडता आपल्या मायला सांगू लागलं, माय आता याच्यानंतर तू अजिबात काम करायचं नाही, याच्यानंतर तू फक्त बसून राहायचं माय, मी काम करणार आणि तुझी सेवा करणार. ज्या कॉलेजमध्ये पोरग शिकत होतं त्या कॉलेजमध्ये नातेवाईकाची मुलगी होती. आईनं त्या मुलीला मागणी घातली, लग्न झालं. तीही इंजिनियर, हाही इंजिनियर. सुंदर आनंद चालू होता. मुलगा दिवसभर काम करायचा, मायची सेवा करत होता. मायचं वय 70-80 वर्षाचं झालं आणि मायला एक रोग झाला, त्या रोगाचं नाव आहे TB. अनेक डॉक्टरकडे नेलं, आयुर्वेदाकडे नेलं, महाराज लोकांकडे नेलं, चांगल्या हॉस्पिटल नेलं, पण मायचा काही खोकला राहत. बरं त्या खोकल्याची पद्धत अशी होती, दिवसभर काहीच होत नव्हतं. संध्याकाळी अंधार झाला, 7 वाजले की मायला खोकला यायचा. 3-4 वर्ष झाले, 2 लेकरं झाले त्या पोराला. एक दिवस बायकोने नवऱ्याला आवाज द्याला, मालक, ओ मालक. काय ग, इकडे या. दिवसभर ऑफिसला काम करावं लागतं, संध्याकाळी घरी आलं की थोडं खाऊन झोपा म्हणलं की तुमची माय नुसती खोकलत बसती. हे बघा, मी तुमच्या पाया पडते. 4 वर्षापासून तुमच्या आईचा हा त्रास सहन करते. 2 लेकरं आहे हो, रात्रभर जागायचं, उद्या सकाळी ऑफिसला जायचं, कसं शक्य होईल? हे बघा, मला तुमच्या आईचा त्रास सहन होत नाही, मला याच्यातून मोकळं करा. पोराच्या डोळ्याला धारा लागल्या. पोरग रडता रडता आपल्या त्या बायकोला सांगू लागला, ग वेडे, मी 2 दिवसाचा असताना माझा बाप मरण पावला ग, मी त्याचं माझ्या डोळ्यानं तोंड सुद्धा पाहिलं नाही. त्या दिवसापासून तर आतापर्यंत माझ्या मायनं मला कोणत्याच गोष्टीची कमी पडू दिली नाही. ना कधी कपड्याची कमी पडू दिली, ना कधी जेवणाची कमी पडू दिली, ना कधी हॉस्टेलला पैशाची कमी पडू दिली. अगं वेडे, 2-3 वर्ष माझी माय जगल ग, असं नको करू, मी तिच्या जीवनाचा आधार आहे, असं नको करू. पोरगा रडायला लागला. बायको थोडी उग्रट होती, कारण तिला पगार होता महाराज. बायको रडायला लागली आणि बायको म्हणते, हे बघा, एवढा जर पुळका असेल तुम्हाला तुमच्या मायचा, तर तुम्ही तुमच्या मायला सांभाळा, मी चालले घर सोडून. पोरगा म्हणला, नको ग असं करू. याला विचार केला, एकीकडे आहाड एकीकडे वीर, कसं करायचं? दबक्या आवाजामध्ये आईच्या रूम मध्ये गेला. नाईला म्हणू लागला, आई, ए आई, ऐकलंस का ग? याचा ट्रबल कमी कर रे दादा, थोडा बेस दे, विको दे, फक्त ट्रबल कमी कर थोडा. ए आई, ऐकलंस का ग? आई म्हणली, काय रे दादू? चल माय, मी तुला काशीला घेऊन जातो. पोरानं हायचा हात धरला आणि पोरगा काशीला म्हणून जंगलाच्या दिशेने घेऊन चालला. खांद्यावर मायला घेतलं. घनदाट जंगल आहे, काळा कुट्टा अंधार आहे. आई रस्त्याने जात असताना झाडाचा पाला तोडायची, खाली टाकायची, पाला तोडायची, खाली टाकायची, पाला तोडायची, खाली टाकायची, पाला तोडायची, खाली टाकायची, पाला तोडायची, खाली टाकायची. मध्य जंगलामध्ये गेल्यानंतर पोरगा आपल्या आईला म्हणला, आई 2 मिनिटं इथं बैस, मी आलोच. आईला कळलं आता पोरगं गेलं की परत येणार नाही. आईनं पोराला आवाज दिला, बाळू, ए दादा, इकडे ये. पोरगा आईकडे गेल्यानंतर आई जोऱ्यानं रडायला लागली. आणि आई पोराला सांगू लागली, पोऱ्या, 9 महिने 9 दिवस तुला या गर्भामध्ये वागवलंय रे, तळ हाताच्या फोडासारखं जपलं सोन्या तुला. अरे मी जर कामामध्ये मग्न असेल, मी जर किचन मध्ये काम करत असेल आणि तुला जर भूक लागली, तू जर रडायला लागला ना बाळा, तर माझ्या स्तनामधून दूध येत होतं रे, एवढं प्रेम करते मी तुझ्यावर. काय म्हणली आई? तुझ्या रडण्याचा आवाज जर माझ्या कानावर आला आणि मी जर कामामध्ये बिझी असाल, तर माझ्या स्तनामधून दूध येत होतं, एवढं प्रेम करते. तुझ्या मनात आलेले वाईट विचार मला कळणार नाही का? काळजी करू नको दादा, आनंदाने जा. माझ्या सुनबाईला जीव लाव, माझ्या नातवाला जीव लाव, पण बाळा माझी विनंती रे तुला, जात असताना मी ज्या रस्त्याने पाला खाली टाकलाय, त्या पाल्यानं घरी जा, म्हणजे तुझा रस्ता चुकणार नाही. आणि तू जर रस्ता चुकला दादा, तर या जंगलामध्ये हिंस्र पक्षी आहे, ते हिंस्र पक्षी तुझा घात केल्याशिवाय राहणार नाही. संपलं माझं उदाहरण महाराज. कीर्तनाकडे या. अरे ज्या मुलाने आपल्या आईला मृत्यूच्या मुखात सोडलंय, ज्या मुलाने आपल्या आईला मृत्यूच्या दारात सोडलंय, तरी सुद्धा ती आई आपल्या मुलाच्या हिताचाच विचार करते. म्हणून तर तुकोबाईल म्हणावं लागलं, लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त, जाणे माऊलीचे, जाणे माऊलीचे चित्त, जाणे माऊलीचे चित्त, जाणे माऊलीचे चित्त, जाणे माऊलीचे हित, जाणे माऊलीचे चित्त, जाणे माऊलीचे चित्त, जाणे
पण जगातले